रणभूमी मराठी न्यूज। नाशिक महानगरपालिका निवडणूक 2025-26च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 क अनुक्रमांक 8 मध्ये निशाणी हेलिकॉप्टर असलेल्या अपक्ष उमेदवार सौ सुशीला बाळासाहेब गीते यांच्या प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि जल्लोषात प्रतिसाद मिळत आहे। प्रचाराच्या दुसऱ्या टप्प्यात प्रभागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत सौ सुशीला बाळासाहेब गीते यांच्यावर आपला ठाम विश्वास व्यक्त केला आहे। हा प्रतिसाद त्यांच्या गेल्या अनेक वर्षांच्या सामाजिक कार्याची पावती मानला जात आहे। BA आणि B.Ed पदवीधर आणि निवृत्त शिक्षिका असलेल्या सौ सुशीला बाळासाहेब गीते सन 1992 पासून म्हणजेच गेली 3 दशकांहून अधिक काळ समाजकार्यात सक्रिय आहेत। शिक्षण क्षेत्रातून सामाजिक कार्यात प्रवेश करत त्यांनी विद्यार्थी, पालक, महिला मंडळे, महिला पतसंस्था, शिक्षक संघटना आणि ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या प्रश्नांना नेहमीच प्राधान्य दिले आहे। यामुळे प्रभाग क्रमांक 30 मध्ये त्यांचा व्यापक, विश्वासार्ह आणि आपुलकीचा जनसंपर्क तयार झाला आहे। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सौ सुशीला बाळासाहेब गीते यांनी महत्त्वाची जबाबदारीची पदे सांभाळली आहेत। त्या सिडको विभागीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा, संजय गांधी निराधार योजना सदस्य तसेच नाशिक डिस्ट्रिक्ट टीचर कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे। या काळात पारदर्शक कारभार, महिलांचे सक्षमीकरण आणि शिक्षकांच्या हितासाठी त्यांनी अनेक ठोस निर्णय राबवले आहेत। विकास, पारदर्शकता आणि सर्वसमावेशक प्रगती हा मूलमंत्र घेऊन सौ सुशीला बाळासाहेब गीते आज मतदारांपर्यंत पोहोचत आहेत। प्रामाणिक नेतृत्व, सामाजिक भान, महिलांचा सशक्त आवाज आणि प्रशासकीय अनुभव यामुळे प्रभाग क्रमांक 30 मध्ये त्यांची उमेदवारी बदलाची नांदी ठरत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। येत्या महानगरपालिका निवडणुकीत अपक्ष उमेदवार सौ सुशीला बाळासाहेब गीते या एक मजबूत आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून पुढे येत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे। उपस्थित सहकारी बंधू भगिनी, या ठिकाणी मी वॉर्ड प्रभाग क्रमांक 30 मधून सौ सुशीला बाळासाहेब गीते उमेदवारी करीत आहे। मी माध्यमिक शिक्षिका आहे, आता निवृत्त झालेली आहे। मला सामाजिक कार्याची आवड आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी 30 प्रभागातून उमेदवारी करण्याचं ठरवलं आहे। तर या प्रभागामध्ये माझं 35 वर्षापासून वास्तव्य आहे। आता ह्या ठिकाणी या भागात जे आले, झोपडपट्टीने म्हणायची, मी म्हणेल राजवाडा म्हणते मी याला। तर हा राजवाडा जो आहे हा संपूर्ण माझ्या बंगल्याभोवती होता आणि त्याच्यानंतर जेव्हा लोकॅलिटी वाढली तेव्हा तिथून ह्या राजवाड्याचे लोक ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळे ते माझेच आहेत, मी त्यांची आहे, ही त्यांना आत्मीयता जिव्हाळा आहे। आणि ह्या प्रभागातून जनरल पण लोक आहेत, सामान्य लोक आहेत, सर्व प्रकारचं मतदान आहे आणि माझा संपर्क ह्या प्रभागामध्ये 35 वर्षापासून आहे। माझं सामाजिक कार्य आहे। ह्या प्रभागातले, या राजवाड्यातले हे जे विद्यार्थी आहेत मीच घडवलेले आहेत असं म्हणणार नाही, तर यांच्यासाठी वह्या, पुस्तकं, ॲडमिशनपासून मी प्रयत्न केलेले आहेत। याच भागातून डॉक्टर झालेले आहेत, वकील झालेले आहेत, सामान्य कामगार आहेत, रिक्षा चालवणारे विद्यार्थी आहेत। आता तेच विद्यार्थी माझे पालक आहेत आणि त्यांचीच इच्छा आहे की मॅडमनी ह्या प्रभागातून उमेदवारी करावी आणि म्हणून मी या प्रभागातून उमेदवारी करीत आहे। त्यांनी अगोदर पाठिंबा जाहीर केलेलाच आहे। तर मी जर या प्रभागातून निवडून आलीच आणि येईलच, त्या पद्धतीने मी ह्या प्रभागामध्ये आणि ह्या राजवाड्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करण्याचा प्रयत्न करेल आणि वरून निधी आणून या ठिकाणी जास्तीत जास्त जे मुलं आहेत ते कसे स्वावलंबी होतील तो प्रयत्न करणार आहे। त्याच्यानंतर महिलांना पण मी आर्थिक स्वावलंबन करणार आहे आणि या ठिकाणी ज्या काही वाईट असतील गोष्टी त्या मी सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे। म्हणून मला सर्वांनी पाठिंबा द्यावा एवढी विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते। 10 वर्ष मॅडमकडे काम केलं, मॅडम एकदम व्यवस्थित आहेत। मी अर्ध्या रात्री जाते तरी मॅडमचं दार उघडत राहतं आणि आमच्यासाठी मॅडम लयात खूप आहेत आणि मी कधी आवाज द्याला तरी बी आम्ही त्याच्या बरोबरच राहतो आणि मॅडमला नक्कीच आम्ही निवडून देणार आणि मॅडम संगत राहणार आणि मॅडम निवडून आल्या का आम्ही इथं सगळं इजे करणार।
गीते मॅडम आहे ना आमच्या वस्तीला, मॅडमच पाहिजे आमच्या वस्तीत. आम्ही निवडून देऊ गीते मॅडमला. आमच्या वस्तीत कधी पण त्या उभ्या राहतात, आम्हाला अर्ध्या रात्री आम्हाला आवाज देतात त्या, की आम्ही त्याच्यासाठी बरोबर उभ्या राहतो. आणि आता निवडून आम्ही एवढ्या मतानं आम्ही त्याला बरोबर आम्ही काढतो त्याला. प्रतिनिधी चंदन खरे, रणभूमी मराठी न्यूज, नाशिक.